बॉन्डेड वगैरे सगळे लिहू. हो सर. बॉन्डेड टाईप वगैरे सगळे राईट झालं ना त्यांचं. आता ते असतात कशाने, त्यांचा केव्हा यूज करायचा ते बघूया आपण. ओके. फर्स्ट बॉन्डेड then no separation, then frictionless, then I have rough, फ्रिक्शन. neither rough, रफ आणि फ्रिक्शन. rough and frictional. फ्रिक्शन. आता ज्यावेळेस हे दो कॉन्टॅक्ट असतात, 5 टाइपचे कॉन्टॅक्ट आपण हे करू शकतो. त्याच्यामध्ये मग आपण काय असायचे इटरेशन्स किती सॉल्व्ह करतात. ओके, इटरेशन्स किती सॉल्व्ह केले जातात. मग पुन्हा नेक्स्ट आहे त्याचं नॉर्मल बिहेवियर. ओके, अँड देन आहे टँजेन्शियल. ओके, टँजेन्शियल बिहेवियर. ओके, नॉर्मल बिहेवियरला आपण असं म्हणू शकतो, गॅप आहे का नाही. ओके, गॅप. नॉर्मल बिहेवियरला आपण म्हणतो गॅप इज अवेलेबल ऑर नॉट. आणि टँजेन्शियल बिहेवियरला काय म्हणू शकतो मग, सेपरेशन ऑर नॉट. ओके, स्लाइडिंग. ओके, स्लाइडिंग ऑर अरे आपण हे स्टार्टिंगला जर तो म्हणला असता, जर आपण त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलं असतं, रेकॉर्डिंगच नाही केली ना, स्लाइडिंग किंवा सेपरेशन. ओके, नाही सर, याच्यामधल्या म्हणतोय मी. मायक्रोसॉफ्ट मध्ये नव्हतं केलं तुम्ही ते रेकॉर्डिंग ऑन करायचे मागं. पाठीमागचं असतं ना माझ्याकडे, पाठवून देतो तुला. ठीक आहे, किंवा सेपरेशन असं आहे. भरपूर सारे रेकॉर्डिंग आहे. बघूया तुला जरा याच्या आपल्या एपीडीएलच्या म्हणतोय सर मी. त्याच्यामध्ये म्हणजे थोडाफार काही क्लिअर नाही. एपीडीएलचं नसेल रे, वर्कबेंच असेल. कारण पाठीमागच्या स्टुडंटला काय प्रॉब्लेम होता, तर त्यांनी रेकॉर्डिंग करायला लावलं होतं आणि पाठवून द्यायला सांगितलं होतं. तर त्या बहुतेक असतील. बघूया ते. तुझा मेल आयडी सेंड कर. असेल आयडी, पण तरी पण आयडी सेंड कर. मग मी काय करेन, लगेच ते फॉरवर्ड करून टाकेन तुला. तू पाहून घे किती आहेत काय नाही ते. ओके, तर आता बघ, बॉन्डेड वगैरे आणि नो सेपरेशन हे दोन जे आहेत, त्या दोघांना आपण म्हणू शकतो लिनियर प्रॉब्लेम. ओके, तर लिनियर प्रॉब्लेम नुसार आपण काय करतो माहिती आहे का, तर बॉन्डेड आणि नो सेपरेशन हे दोन जे आहेत ते नॉन लिनियर कॉन्टॅक्ट आहेत, आणि बाकीचे जे 3 आहेत ते नॉन लिनियर आहेत. म्हणजेच की बॉन्डेड आणि नो सेपरेशन या दोघांसाठी किती इटरेशन लागतील, एकच इटरेशन लागेल. बाकीचे फ्रिक्शनलेस, रफ आणि फ्रिक्शनल याच्यासाठी किती लागतील, मल्टिपल लागतील. ओके, मल्टिपल इटरेशन सॉल्व्ह करावं लागते. ओके, नेक्स्ट आहे आता यांच्यामध्ये बघ कशा प्रकारचं आपण त्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. ओके, कुठे आहे सेंट आणि
ओके. तर मला माहिती नाही ते किती वगैरे आहे ते, तुला मी फॉरवर्ड करतोय. ओके, मेलवरती. नंतर ते डाउनलोड करून मला सांग की किती व्हिडिओ जाते. ओके, ओके झिप फाईल आहे ते, त्याच्यावरून पाठवतो ते. ठीक. डाउनलोड करून घेतली व्हिडिओ. ओके, ओके त्यांची डेट नुसार लिंक असेल ना. ओके बाकीचं मग सगळ्यांचं कंबाईन करून मग तुला पाठवून द्यावं लागेल. तरी बघ कुठे काय प्रॉब्लेम आला तर ते व्हिडिओ चेक करायचे. आले का रे 4 ईमेल? 1 2 3 4. एक मिनिट. ऍड्रेस नॉट फाउंड म्हणते रे. अरे का था, एक मिनिट सर. मी काम करतो, सगळे कंबाईन करतो मग तुला पाठवून देतो. ओके, ओके तुला प्रॉब्लेम नाही ना. चल ठीक आहे. हा, तर इथे बघ काय काय करायचं आता. की आता याच्यामध्ये जर 2 प्रॉब्लेम जर बघितले, सपोज की हा तुझा एक आहे खालचा कॉन्टॅक्ट फेस. ओके, आणि हा आहे तुझ्याकडे हा सपोज कर हा बॉन्डेड आहे. ओके, एक कॉन्टॅक्ट आणि एक टार्गेट बॉडी. तर बॉन्डेड मध्ये काय होतं की हे जे गॅप आहे या दोघांमध्ये तो गॅप असणार नाहीये. ओके, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, नो गॅप म्हणू शकतो. ओके, नो गॅप, गॅप असणार नाहीये कशामध्ये, नॉर्मल बिहेवियर मध्ये. ह्या दोघांमध्ये काय गॅप असणार नाही. आणि टँजेन्शियल बिहेवियर म्हणजे हे बॉन्डेड असल्यामुळे म्हणजे फिट आहे त्याच्यामध्ये, तर ते काय होणार, नो स्लायडिंग असेल. ओके, स्लायडिंग असणार आहे का, नाही. ओके, म्हणजे हा बॉल इकडे इकडे मूव्ह नाही होणार आहे. ओके, ओके नो स्लायडिंग. ओके, इकडे असं बिहेवियर. आणि अजून कुठलं बिहेवियर सांगू शकतो तर याच्यामध्ये सेपरेशन होऊ शकतं का नाही, म्हणजे गॅप आहे का नाही. ओके, त्याच्यामध्ये नो गॅप नो स्लायडिंग.
नो सेपरेशन मध्ये काय आहे, तर नो सेपरेशन मध्ये गॅप अवेलेबल नाहीये. ओके, याच्यामध्ये सुद्धा पण काय नाहीये, नो गॅप आहे. नो गॅप, याच्यामध्ये गॅप असणार नाही दोघांमध्ये, पण याच्यामध्ये काय अलाउड आहे, स्लायडिंग होऊ शकते. ओके, ओके. स्लायडिंग होऊ शकते. फ्रिक्शनलेस मध्ये काय आहे, फ्रिक्शनलेस गॅप असतो. ओके, म्हणजे याच्यामध्ये गॅप अवेलेबल आहे. ओके, फ्रिक्शनलेस मध्ये गॅप अलाउड, आणि स्लायडिंग सुद्धा अलाउड आहे. ओके, स्लायडिंग सुद्धा होऊ शकते. ओके, रफ मध्ये काय होऊ शकतं, याच्यामध्ये गॅप असतो. ओके, पण स्लायडिंग नॉट अलाउड, नो स्लायडिंग. आता स्लायडिंग का पण असते रफ मध्ये, आता तू बघतोस की आपल्या जे रोड्स वगैरे आहेत. ओके, हॅलो हॅलो. ओके, आवाज येतोय? हा येतोय सर. ओके, चल आता कुठपर्यंत आलो होतो आपण? आपण ते हे बघत सर, काय त्याला हम्म? सेपरेशन आणि बॉन्डेड मध्ये ते बघतो बिहेवियर कसं आहे, नॉर्मल बिहेवियर आणि टँजेन्शियल बिहेवियर मध्ये. रफचं पण होऊन गेलं. रफचं पण झालं ना. तर रफ मध्ये काय होतं, आता समज आता हा रफ सरफेस आहे. ओके, आता जर तुझ्या सायकलचं टायर इथं अटकलं, ओके, असं, तर तू याला काढशील कसं? स्लायडिंग करून काढशील की उचलून घेऊन मग पुढे ठेवशील? सर्क्युलर स्लायडिंग करून सर. स्लायडिंग होईल का अशा ठिकाणी? नाही, स्लायडिंग तर नाही होणार. हा, मग इथेच आपण रफ कॉन्ट्रॅक्ट असं असतो, म्हणून इथे स्लायडिंग नाही होत, फक्त गॅप काय असतो अवेलेबल. काही तर बघितलं गॅप दिसतो खालून आहे ना, तर याच्यामध्ये गॅप अवेलेबल असतो, पण यामध्ये स्लायडिंग आपण नाही करू शकत, पण याला काय करू शकतो आपण, डायरेक्टली उचलू शकतो. ओके, आणि नेक्स्ट आहे फ्रिक्शनल मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये गॅपही असतो आणि त्यामध्ये स्लायडिंग करू शकतो. ओके ओके, राईट, गॅप अलाउड अँड स्लायडिंग बी अलाउड. समजलं हे नॉर्मल आणि टँजेन्शियल बिहेवियर कसं असतं ते? हा सर. ओके, आता कुठे जसे कॉन्टॅक्ट असतील त्याच्यानुसार हे कॉन्टॅक्ट आपण काय करायचे, यूज करायचे. ओके, मॅक्झिमम आपल्याकडे कुठले कॉन्टॅक्ट असतात, तर बॉन्डेड कॉन्टॅक्ट असतात. नो सेपरेशन कॉन्टॅक्ट पण असतो. तर नो सेपरेशन कॉन्टॅक्ट कुठे असतो? हा सर. नो सेपरेशन, नो सेपरेशन याच्यामध्ये असतं सर, स्लायडिंग मध्ये. वगैरे स्लायडिंग बद्दल एक्झाम्पल ऍप्लिकेशन कुठे यूज करू शकतो त्याचं? एखादा बॉल एखाद्या सरफेस वर ठेवलेला असेल तेव्हा. ओके, अजून प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवा. बॉलला तू काढू पण शकतो साईडला. एखादी व्हेकल जर रोड वर चालली ते. व्हेकल तू पकडू शकतो. फ्रिक्शनलेस कुठे पकडू शकतो? गॅपी आहे आणि स्लाइड आहे, म्हणजे उचलू पण शकतो आणि सेपरेटली करू शकतो आणि त्याच्यावरती स्लाइडिंग करू शकतो. कुठे ते तसलं कॉन्टॅक्ट करू शकतो, तसा कॉन्टॅक्ट? रफ कॉन्टॅक्ट खूप ठिकाणी असतो. फ्रिक्शनल तर आपला युजर डिफाईन आहे, तो कुठल्याही दोन कॉन्टॅक्ट मध्ये फ्रिक्शनल सपोर्टच असतो. ओके, आणि फ्रिक्शनलेस केव्हा असतं, जेव्हा एखादे लुब्रिकंट दोन सरफेस मध्ये अवेलेबल असतं त्यावेळेस ते आपण युज करतो. ओके, जसं की गिअर सिस्टम्स आहे त्याच्यामध्ये वगैरे, शाफ्ट सिस्टम आहे. ओके,
तर अशा प्रकारचे कॉन्टॅक्ट आहेत. तर आपण बघूया कॉन्टॅक्ट कसे जनरेट करतात ते. तर एखादी एक्झाम्पल घेऊया. से स्टॅटिक स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये मी काय करतोय, एखादी जिओमेट्री बनवतो. ओके then create step first, select the unit system, then select the plane, then select the sketch, the normal view. Okay, and create the sketch like this one. A rectangle, create one rectangle like this, and then like this one. Okay, the first rectangle I get to modify it, like the trim. Use the trim option, say this type of trim, and I use this type of trim. And then I create the one line geometry from here to here. Use the dimensions. I'm taking here the normal dimensions. Okay. Then extrude the 30. Then apply. Then generate. I use the same plane. Then sketch. I create the one another sketch like the straight, that is rectangle. Okay. Like this one, and then this one, and modify and then trim. Draw then line. Okay, then extrude, then apply, then generate. Problem here, sketch 1 is not connected well, right? Not, it is connected well, but the problem is that go to the sketch, then modify, then trim. I will trim the geometry. Okay, now generate. Okay, now look at. Okay, modeling. There are the one only part, because of we need to create the add material to add frozen. Okay, both of the extrude need to add frozen. Then one body convert into the two bodies, right? समजलं? हा सर. ओके, देन याच्यानंतर आपण काय करतो, मॉडेल मध्ये जातो. एडिट. ओके, तर नेक्स्ट बघ काय असतं, हे जिओमेट्री वगैरे बघितलं आपण, मेश वगैरे होता कनेक्शन मध्ये बघतोय. आता हे कनेक्शन आहेत, हे काय, फर्स्ट कनेक्शन वरती क्लिक कर. जसं कनेक्शन वरती क्लिक केलं तर काय, जनरेट ऑटोमॅटिक कनेक्शन ऑन रिफ्रेश. म्हणजे जसं तू हे ऑटोमॅटिक ऑप्शन इथे जर ऑन यस ठेवलाय, तर तू जेवढे जिओमेट्री बनव तेवढे ऑटोमॅटिक कनेक्शन इथं जनरेट होऊन जातील. आता इथे किती कनेक्टेड आहेत, तर ओनली वन कॉन्टॅक्ट इज जनरेट, राईट ना. आणि ते कसं दिसतं तिथे, तर रेड कलर आणि दुसरा असतो तुझा ब्लू कलर. ओके, हे केव्हा दिसतात, जेव्हा तुझे कनेक्शन वरती तू क्लिक केल्यावरती इथे बॉडी व्ह्यू हे आहे ना, हे ऑन करायचं. ओके, बॉडी व्ह्यू, तेव्हा ते कनेक्शन तुला इथं त्या कनेक्शन वरती क्लिक केल्यावरती हे दिसून जातील. ओके, जर हे जर ऑन नसतील तर ते दिसणार नाही. ओके, देन आता बघ इथं कनेक्शन वरती क्लिक केला, कनेक्शन बाय डिफॉल्ट काय ते ऑटोमॅटिक कनेक्शन जनरेट व्हायचं म्हणताय. कॉन्टॅक्ट वरती क्लिक केलं तर तुला इथं कॉन्टॅक्ट दिसत आहेत, किती प्रकारचे कॉन्टॅक्ट कशा साईडचा आहे. आता हा जो कनेक्शन टाईप आहे, ओके, हा कनेक्शन टाईप आहे. तर दोन टाईपचे कनेक्शन टाईप असतात, एक असतं कॉन्टॅक्ट टाईप आणि दुसरं असतं जॉईंट टाईप. ओके, मग कॉन्टॅक्ट केव्हा यूज करायचे, जेव्हा बॉडी कुठली आहे, फ्लेक्झिबल बॉडी आहे. ओके, कुठली बॉडी आहे,
फ्लेक्झिबल. तर जॉमेट्री वरती क्लिक केलास आणि त्याच्यावरती सॉलिड वरती क्लिक केलास तर तुझं स्टिफनेस बिहेवियर काय तुझं फ्लेक्झिबल आहे. ओके. जेव्हा फ्लेक्झिबल असतं तेव्हा काय करायचं, कनेक्शन टाईप कुठलं यूज करायचं, कॉन्टॅक्ट टाईप यूज करायचं. ओके. देन आणि जर बॉडी जर रिजिड असेल, कुठे जर बॉडी तुझी फ्लेक्झिबलच्या ऐवजी काय असेल, रिजिड असेल, तर कॉन्टॅक्ट दाखवेल का तुला, नाही, क्वेश्चन मार्क दाखवेल. ओके. समजतंय का. तर हमेशा बॉडी तुझी कशी असायला पाहिजे, फ्लेक्झिबल असेल तरच तू कॉन्टॅक्ट बनवू शकतोस, नाहीतर जॉईंट्स बनावं लागतील. जसं तू कनेक्शन वरती क्लिक केलं तिथे तर इथं हे जॉईंट्स येतात, बॉडी ग्राउंड आणि बॉडी टू बॉडी हे जॉईंट्स आहेत, ते आपण नंतर यूज करायचं. ओके. पहिलं कॉन्टॅक्ट कसे, आता हे कॉन्टॅक्ट जनरेट झाले, कुठले कॉन्टॅक्ट आहेत, टॉलरन्स टाईप, स्लाइड टाईप आहे. ओके. स्लाइड किंवा व्हॅल्यू तुला जे ठेवायचे तुम्ही ते टॉलरन्स इथे देऊ शकता. ओके. देन परत त्याच्यामध्ये युजर रेंज आहे, फेस स्पेस मध्ये दाखवत आहे तुम्हाला पाहिजे की एज स्पेस मध्ये कॉन्टॅक्ट आहे का एज मध्ये कॉन्टॅक्ट आहे. ओके. हे त्यांचं बिहेवियर दाखवतं, हे ऍज इट इज डिफॉल्ट ठेवा, काय फरक नाही पडणार याच्यामध्ये. ओके. जर तुम्हाला गॅप वगैरे दाखवायचा असेल स्लाइडिंग मध्ये तर तुम्ही टॉलरन्स स्लाइडर वगैरे देऊ शकता. ओके. आता याच्यानंतर झाल्यावरती आपलं महत्वाचं काम काय, कॉन्टॅक्ट रिजन, की हा वाला जो कॉन्टॅक्ट या दोघांमध्ये आहे. ओके. इथे तर हा कॉन्टॅक्ट कोणता आहे ते कसं पाहायचं, ते बाय डिफॉल्ट यांनी इथं दाखवलेलं आहे की एक एक फेस आहे, हा फेस आणि हा फेस. ओके. एक कुठला टार्गेट आहे आणि कुठला कॉन्टॅक्ट टार्गेट आहे. देन इथे टाईप दिलेला आहे. ओके. आता जसं इथे जर तू टाईप डेफिनेशन मध्ये टाईप फर्स्ट पार्ट काय होतं आपल्याकडे, स्कोप मध्ये कॉन्टॅक्ट फेस सिलेक्ट करायचा, टार्गेट फेस सिलेक्ट करायचा, आणि डेफिनेशन मध्ये टाईप कुठला आहे, टाईप कुठला आहे, बॉन्डेड. जसं मी आता बॉन्डेड किंवा नॉन सेपरेशन वगैरे क्लिक केलं जसं नॉन सेपरेशन तर माझा कॉन्टॅक्ट टाईप कुठला चेंज होतोय, नो सेपरेशन. आणि जर मी म्हटलं बॉन्डेड पाहिजे तर कुठला टाईप होतो, तो बॉन्डेड टाईप होतो. ओके. अशा प्रकारचे करू शकता. जर मला जर म्हटलं नो सेपरेशन तर नो सेपरेशन, सगळ्यांचे रिझल्ट वेगवेगळे येतात. परत त्याच्यामध्ये बिहेवियर आहे, कुठलं बिहेवियर आहे, असिमेट्रिक, सिमेट्रिक, हे तू आपल्या प्रॉब्लेम नुसार डिफाईन करू शकतो. आता हे कसलं आहे, सिमेट्रिक प्रॉब्लेम आहे. ओके. नेक्स्ट आहे ट्रिम कॉन्टॅक्ट. ओके. ट्रिम कॉन्टॅक्ट केव्हा येतो, जेव्हा आपली जिओमेट्री आहे की एखाद्या वेळेस जो सरफेस आहे आपल्याकडे, सपोज करा की अशा प्रकारचे एक बॉडी आहे. ओके. इथून एवढा आणि अशी बॉडी. आता जर बघायला गेलं तर या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये काय आहे, हा फेस नाहीच आहे, राईट आहे ना. तर इथून हा बॉडी आपण काय करू शकतो, ट्रिम करू शकतो. ओके. तर तो ट्रिम पार्ट आपण काय करू शकतो, इथे ऍड करू शकतो. ओके. ट्रिम करायचं की नाही करायचं, म्हणजे जेवढा सरफेस मध्ये आहे तेवढाच आपण इथे घेऊ शकतो. ओके. देन नेक्स्ट आहे ट्रिम टॉलरन्स वगैरे, फॉर्म्युलेशन, सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा. ह्या गोष्टी तू स्टडी कर. ओके. ऑगमेंटेड लॅग्रेंज, प्युअर पेनल्टी, एमपीसी, नॉर्मल लॅग्रेंज आणि बीम. ओके. नो सेपरेशन आणि बॉन्डेड टाईप हा एमपीसी यूज करायचा आणि प्युअर पेनल्टी बाकीच्या सगळ्यांसाठी यूज करू शकतो. ओके. फक्त आज क्रिएट करायचं असेल, उद्या याच्याबद्दल आपण थोडीशी तयारी करू. ओके. कशा प्रकारचे यूज करायचं ते. देन नेक्स्ट डिटेक्शन मेथड आहेत. त्यामध्ये एवढ्या साऱ्या डिटेक्शन मेथड कुठल्या मेथडनं तू सॉल्व्ह करणार आहे ते. पेनिट्रेशन टॉलरन्स, त्याच्यामध्ये टॉलरन्स व्हॅल्यू ठेवायचंय का, नॉर्मल स्टिफनेस सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके. मॅन्युअल टाईप किंवा कुठल्या याच्यामध्ये. आता नॉर्मल जो असतो तो स्टिफनेस, त्या स्टिफनेसची जी व्हॅल्यू असते ते कशा प्रकारचे असते ते आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके. तर स्टिफनेसचं काय काम आहे, स्टिफनेस काय काम करतो, कंडिशन्स नॉर्मल, कंडिशन नॉर्मल म्हणजे असले तर चेक करत असेल सर.
अजून आता the normal stiffness factor that is NSK NSF त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का इथे बिहेवियर चेक करण्यासाठी. हा बिहेवियर तर चेक करतो आपण पण त्याचा एक आणखी एक यूज आहे एक मिनिट नॉर्मल स्टिफनेस जेव्हा बॉडी एकमेकांमध्ये पेनिट्रेट होते त्यावेळेस हे प्रॉब्लेम आपण ते यूज करतो ओके आता हे प्रॉब्लेम पॉइंट्स लिहून घे नॉर्मल स्टिफनेस फीचर्स आहे जेव्हा if a contact wear is too stiff if contact wear is too stiff it can hinder convergence okay it can hinder convergence next a contact wear stiffness is calculated by algorithm called as FKN that is normal stiffness factor or multiplier FKN okay normal stiffness factor किंवा normal stiffness multiplier FKN is equal to 10 by default for bonded and no separation. FKN is equal to 10 by default for bonded and no separation. जेव्हा no separation असेल काय असेल ते FKN 10 असेल तेव्हा 1 to 10 व्हॅल्यू यूज करू शकतो 1 to 10 okay and FKN is equal to 1 to 1 by default for all other contact types. By default for all other contact types. FKN can be set manually. Okay. Next, for situation with convergence issue, for situation with convergence issues, a smaller FKN that is 0.01 to 0.1 to 0.1 may help next point sir FKN may help to reduce convergence. FKN may help to reduce convergence, but it reduces accuracy. But it reduces accuracy. Okay. चलो समजलं हाँ सर FKN केव्हा यूज करायचं ओके ट्रिम कॉन्टॅक्ट क्लिक साठी लिहून घे ट्रिम इथे ट्रिम ऑप्शन आहे ना ट्रिम कॉन्टॅक्ट shares of unneeded contact and target elements. SHAVES shares of unneeded contact and target element. म्हणजे डिलीट करून टाकणं ओके शेल्फ्स shares SHAVES shares of unneeded contact and target element. म्हणजे कामाचे नसेल ते काढून टाकणं can be set to on or off. ओके हम ऑन भी कर सकते ऑफ भी कर सकते कोई प्रॉब्लम नहीं बट यूजुअली और बट इट टेकन एज ऑफ
फॉर लार्ज डिफ्लेक्शन मॉडेल. जेव्हा तिथे लार्ज डिफ्लेक्शन होते ते ऑफ करून टाकायचं. ओके. चलो सुरू करते. हे जे ऍडव्हान्स मध्ये जे फॉर्म्युलेशन आहे ते कंपनीमध्ये विचारतात का, तर याचे स्टडी कर. जसं की अगमॉन्टेड लॅग्रेंज, प्युअर पेनल्टी, एमपीसी, नॉर्मल लॅग्रेंज, बीम. ओके. बाकीचं तर मग माझी स्टिफनेस काय असतं केव्हा युज करायचं हे तर सांगितलंच आहे. ओके. नेक्स्ट असतो पिन बॉल रिजन. हे बॉल टाईपचं जिथे फिलेट वगैरे टाईप असतं त्यावेळेस पिन बॉल रिजन म्हणतात. ओके. समजलं कशा प्रकारचे. आता नो सेपरेशन आहे तर मी कुठलं इथं फॉर्म्युलेशन यूज करू शकतो, एमपीसी टाईप यूज करू शकतो. राईट ना. त्याच्या प्रकारचे फॉर्म्युलेशन यूज करू शकतो आणि कॉन्टॅक्ट बनवू शकतो. आता समज मला कॉन्टॅक्ट बाय डिफॉल्ट स्वतःच बनवायचे तर कसं बनवशील. आता मी कॉन्टॅक्ट डिलीट केले तर फर्स्ट कनेक्शन मध्ये राईट क्लिक करायचं, इन्सर्ट मध्ये जायचं आणि तर आहे मॅन्युअल कॉन्टॅक्ट रिजन. ओके. काय आहे मॅन्युअल कॉन्टॅक्ट रिजन. जसं तू मॅन्युअल कॉन्टॅक्ट रिजन मध्ये असेल कॉन्टॅक्ट इथे जनरेट होतील. मग तुला माहित असेल पाहिजे कॉन्टॅक्ट सरफेस कुठला आहे. चला हा माझा कॉन्टॅक्ट नाही, हा नाही, हा आहे माझा कॉन्टॅक्ट फेस. राईट. दिस इज माय कॉन्टॅक्ट फेस. अप्लाय. अँड दिस इज माय टार्गेट फेस. ओके. ज्याच्यावरती आपण काय करतोय कॉन्टॅक्ट टार्गेटला सिलेक्ट केलं, येलो पार्ट आला, इथे सरफेस ऍक्टिव्हेट आहे, त्या सरफेसला मी सिलेक्ट केलं आणि परत डिटेलिंग जाऊन अप्लाय केला. राईट. आले का दोन्ही पण. हा कॉन्टॅक्ट टूल आणि हा दुसरा आहे कुठला टार्गेट बॉडी. ओके. इझी. हो सर. कॉन्टॅक्ट कसं जनरेट करणार. मग तुला कुठला कॉन्टॅक्ट पाहिजे, बॉन्डेड पाहिजे, नो सेपरेशन पाहिजे की फ्रिक्शनलेस पाहिजे हे कॉन्टॅक्ट देऊ शकतो. जर मी फ्रिक्शनल टाकलं तर मला काय टाकावं लागेल इथे त्याचा फ्रिक्शनल कोएफिशियंट 0.2 इज माय फ्रिक्शनल कोएफिशियंट. ओके. ओके. बाकीचे मग पुन्हा मग फॉर्म्युलेशन फ्रिक्शनलेस कुठलं मी प्युअर पेनल्टी. राईट. ओके. ओके. अशा प्रकारे तू कॉन्टॅक्ट जनरेट करू शकतोस. नेक्स्ट आहे कॉन्टॅक्टच्या ऐवजी आता मला जॉईंट्स करायचे. ओके. ओके. काय आता करायचंय जॉईंट्स. जॉईंट्स कशाला म्हणतात. दोन मेटिंग सरफेस एकमेकाला जर जॉईंट झाले तर सेम कॉन्टॅक्ट सारखं आहे. फक्त काय असणार आहे की आपलं जे त्याच्या बॉडीचं बिहेवियर आहे ते कसलं असणार आहे, ते रिजिड बिहेवियर असणार आहे. ओके. त्याला आपण काय म्हणतो जॉईंट्स म्हणतो. ओके. आता जॉईंट्स बद्दल काय बघायचं असेल तर जॉईंटचे काय टाइप्स आहेत ते तुला यूज करावे लागतील. सपोज कर आता हे तर आता याच्यामध्ये कुठला कॉन्टॅक्ट येते तुम्हाला सांगायचं, कुठला जॉईंट यूज ते सांगायचा ह्या दोन मध्ये. आता मी काय करते बॉडी आहे सॉलिड, सॉलिडला फ्लेक्झिबलच्या ठिकाणी काय करतोय रिजिड करतोय. या पण बॉडीला फ्लेक्झिबलच्या ठिकाणी काय करतोय रिजिड करतोय. मग इथं कनेक्शन काम करतील का नाही. ओके. मग त्याचं तुला काय करायचंय इन्सर्ट. आता इथे जे कनेक्शन ग्रुप आहे कनेक्शन ग्रुपला ऍक्टिव्हेट करावं लागेल आणि कनेक्शन ग्रुप कोणता घ्यावा लागेल कॉन्टॅक्टच्या ऐवजी घ्यावं लागेल इथे जॉईंट. ओके. कनेक्शन ग्रुप मध्ये काय घ्यावं लागेल जॉईंट्स घ्यावं लागेल. बाकी सगळ्या गोष्टी ऍज इट इज असणार आहेत. आता इथे ज्यावेळेस कनेक्शन ग्रुप घेशील त्यावेळेस त्या बॉडी मध्ये कुठल्या प्रकारचे तू जॉईंट घेशील हे एवढे टाईप आहेत जॉईंटचे. ओके. दिस टाईप ऑफ जॉईंट. ओके. आता प्रत्येकाचं जर बघायचंय तर ते कसं बघू शकतोय. आता मला फिक्स करायचे जॉईंट. सपोज आता मला कुठला जॉईंट तर बॉडी टू बॉडी म्हणजे बॉडी टू बॉडी नाही ठेवायचं मला दिले. ओके. मला जॉईंट कुठला असेल हा बॉडी टू ग्राउंड असेल. तर बॉडी टू ग्राउंड म्हणजे बॉडी दिस बॉडी कनेक्टेड टू द ग्राउंड. तर मी फिक्स करते कोणाला दिस फेस स्कोप अप्लाय. राईट. परत this body also connect to the geometry. So body to ground. That is fix. Select this. Scope. Apply. Right? Right. आणि या दोघांमध्ये जे जॉईंट आहे ते कुठले आहे बॉडी टू बॉडी कॉन्टॅक्ट आहे. बरोबर आहे. मग बॉडी टू बॉडी याच्यामध्ये कुठलं काम करेल तर मी म्हणतो ट्रान्सलेशन यूज करतो. तर दिस वन इज माय स्कोप geometry and another one is scope that is mobile geometry is this one. Okay.
ओके अशा प्रकारे जसं की जॉईंट मध्ये तू यूज करायचा तसंच तू याच्यामध्ये काय यूज करतोय फक्त जॉईंट यूज करतोय कॉन्टॅक्ट मध्ये तू कॉन्टॅक्ट यूज करतोय. आता याच्यामध्ये तुला सगळं स्टडी करायचंय तर याचे पूर्ण वाचन करून टाक. कसं हेल्थ मध्ये जा मेकॅनिकल हेल्थ ओके हेल्थ मध्ये आलं ना. ओके आता याच्यात काय करतो मी जॉईंट्स. त्याच्यामध्ये जॉईंट टाईप. ओके आता इथे बघ जॉईंट टाईप त्यापैकी फर्स्ट आहे फिक्स जॉईंट राईट. तर फिक्सचा मतलब ऑल डिग्री ऑफ फ्रीडम काय असतील फिक्स असते म्हणजे झिरो असतील. रिव्हॉल्यूट मध्ये बघ ओनली 1 डिग्री ऑफ फ्रीडम काम करेल म्हणजे रोटेशन अबाउट झेड डायरेक्शन राईट. ओके सिलेंड्रिकल जॉईंट हे बघ सिलेंड्रिकल ओनली 2 डिग्री ऑफ फ्रीडम काम करतील बाकीचे 4 काय असतील फिक्स असतील. ओके ट्रान्सलेशन मध्ये ओनली 1 डिग्री ऑफ काम करेल बाकीचे सगळे फिक्स असतील 5 फिक्स असतील. स्लॉट जॉईंट हे अशा प्रकारचे स्लॉट जॉईंट असते ज्यामध्ये ओनली 2 डिग्री ऑफ फ्रीडम फिक्स असतील बाकीचे 4 असतील म्हणजे रोटेशन तिन्ही डायरेक्शनला होऊ शकतं आणि एका डायरेक्शनला ट्रान्सलेशन होऊ शकतं. युनिव्हर्सल मध्ये ओनली 2 रोटेशनल होऊन जातील बाकीचे कोणी होणार नाहीयेत. ओके स्पेरिकल हे असं असतं स्पेरिकल. ओके त्याच्यामध्ये फक्त रोटेशन होतं ट्रान्सलेशन एकही नाही होत. प्लेनार जॉईंट हे प्लेनार जॉईंट ओनली 2 डिग्री ऑफ फ्रीडम 3 डिग्री ऑफ फ्रीडम काम करेल म्हणजे 2 ऍक्सिसला प्लॅनर आणि 1 ऍक्सिसला रोटेट होऊ शकतो राईट आहे ना. देन बुशिंग हे सिंपल बुशिंग टाइप आहे. ओके फायरवॉल सारखे यूज होऊ शकतोय आणि जनरल म्हणजे आपल्याला जसे आहेत तशा प्रकारचे ते यूज करू शकतो. ओके आता एक काम कर प्रॅक्टिस कर कशावरती कॉन्टॅक्ट कसे जनरेट करतात जॉईंट कसे जनरेट करतात आणि बॉडीला फ्लेक्झिबल कसं घ्यायचं रोटेशन कसं घ्यायचं काहीतरी क्रिएट कर. आणि म्हणजे फर्स्ट जे डिझाईन मॉडेल आहे याच्यामध्ये तू स्वतः जिओमेट्री क्रिएट कर. ओके हा आणि त्याच्यामधून कॉन्टॅक्ट अप्लाय करणं शिक त्याला मेशिंग करणं पण शिक. ओके एनी टेस्ट ला का कनेक्ट कर. हॅलो ओके झालं का कनेक्ट. हा सर झालं. अच्छा सुरू कर मग आता. ठीक आहे हा ओके ओके जेवढं प्रॅक्टिस करायची कर जमलं तर मग आपण 3-4 वाजता अजून एक क्लास घेऊ. हा ओके चालेल सर. हा हा आणि अजून एक जर तुझी इच्छा असेल तर ना तर सर अजून एक डाऊट होता. हॅलो 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 बोल ना. हा काय रे काय प्रॉब्लेम काय. नाही सर कळालं. ठीक एक मिनिट मी लिव्ह करतो. हा